जय जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक चौथा नविदा भक्तिनाम समास नववा आत्मनिवेदन भक्तिनाम श्रीराम समर्थ। मागा झाले निरूपण आठवे भक्तीचे लक्षण आता एका सावधान भक्ती नवमी। श्री समर्थांनी आतापर्यंत आपल्याला आठ भक्तींचे प्रकार सांगितले। श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम। सख्यम पर्यंत आपण आलो आहोत। आता नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आपल्याला आज पाहायची आहे। दशक चौथा आणि समास 9 मध्ये ही आत्मनिवेदन भक्ती आलेली आहे। समर्थ पहिल्याच ओळीमध्ये म्हणतायत, मागा झाले निरूपण आठवे भक्तीचे लक्षण आता एका सावधान भक्ती नवमी। मागच्या निरूपणामध्ये आपण आठव्या भक्तीची लक्षणं बघितली। आता एका सावधान, आता सावधान व्हा आणि भक्ती नववी म्हणजे आत्मनिवेदन भक्ती श्रवण करा। नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, तेही सांगिजेल स्वभावे प्रांजळ करुणी। सख्य भक्तीपर्यंत आपण आलेलो आहोत। सख्य म्हणजे परमेश्वरावर आत्यंतिक प्रेम। माझे सर्व सुख दुःख आता ती माझी राहिली नाहीत, तर ती आता भगवंताची झालेली आहेत। आता माझ्या इच्छेने मी वागणार नाही, भगवंत ठेवील तसा वागील, याला सख्य भक्ती असे म्हटले आहे। सख्यामध्ये माझी इच्छा काहीही नाही, म्हणजे ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। संसारी माणसाला या गोष्टीचा अभ्यास अत्यंत करणे आवश्यक आहे। संसारामध्ये मनुष्य जगत असताना, मायेमध्ये असताना माणसाच्या अनेक इच्छा त्या पूर्ण होत नाहीत, कारण इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवंतापासून आपण अलग झालो। तर त्या इच्छापूर्तीचा संबंध जेव्हा आम्ही भगवंताशी एकरूप झालो तेव्हा इच्छाच राहिली नाही, भगवंत ठेवील तसा राहील। मग ही इच्छा पूर्ण होत नाही, मग काय करावं? कारण आमची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला दुःख होते। दुःखाचं मूळ कारणच आहे स्नेहमुलामी दुःखामी। एखाद्याच्या प्रती आपल्या मनामध्ये अत्यंत प्रेम असेल आणि त्या प्रेमास्पद पत्नीने आमच्या इच्छेप्रमाणे एखादे कार्य केले नाही तर माणसाला दुःख होते। म्हणून त्याचं उत्तर देताना समर्थ म्हणतात आहे की तुझं जर प्रेम आहे तर ते प्रेम व्यक्तीवर करण्यापेक्षा भगवंतावर करावं, कारण व्यक्ती ही त्याच्या इच्छेप्रमाणे वागेल, पण भगवंत तुमच्या इच्छेने वागेल। भगवंत जर तुमचा असेल आणि तुमचा जर भगवंतावर विश्वास असेल, भगवंतावर पूर्ण प्रेम असेल, पूर्ण निष्ठा असेल, तर भगवंत तुमच्या इच्छेशिवाय काहीही करणार नाही, कारण तुमची इच्छाच राहिली नाही। आता इच्छा राहिली नाही कारण भगवंताने जे आपल्याला दिलंय ते आपण स्वीकारलं पाहिजे। एखादा मुलगा नोकरीच्या निमित्ताने एखाद्या ऑफिसला अर्ज देतो, तो एकटा देतो का हो? नाही देत। त्याच्याबरोबर कितीतरी लोक असतात, 1000 लोक असतात। मग 1000पैकी नोकरी किती जणांना मिळणार आहे? एका व्यक्तीला मिळणार आहे। मग 999 लोकांचं काय? तर 999 लोकांना नोकरी मिळणार नाही। इच्छा तर सगळ्यांचीच आहे हो। म्हणून कुठलीही इच्छा ठेवण्यापेक्षा कर्मत्याग न करता इच्छा भगवत अर्पण करणे म्हणजे अर्ज देणे गरजेचं आहे। नोकरीसाठी आपण इंटरव्ह्यूला जाणंही गरजेचं आहे, परंतु इंटरव्ह्यू दिल्यानंतर परत फिरताना आम्ही कर्मत्याग केला नाही, इच्छा त्याग केलेला आहे। आता त्या भगवंताने ठरवायचं की मला नोकरी द्यायची की नाही द्यायची। तुम्ही म्हणता की जर भगवंतच करणारा असेल तर मी कशाला अर्ज द्यायचा, मी कशाला इंटरव्ह्यूला जायचं, मी कशाला मेहनत घ्यायची, असं चालणार नाही। कारण कर्मत्याग न करता म्हणजे संसार उपाधी न सोडता संसाराची सगळी कामं, सगळ्या कटकटी करून जे फळ आपल्याला मिळणार आहे ती भगवत इच्छा म्हणून ते स्वीकारलं पाहिजे। असं जर एकदा मनुष्य स्वीकारायला लागला की त्या माणसाला दुःख होण्याचं कारण होत नाही। भगवत इच्छा म्हणून सोडून द्यायचं। माझी इच्छा ही भगवंताची इच्छा आहे आणि म्हणून आपल्याला तात्कालिक होणारं सुख
हे दीर्घकालीन दुःख होऊ शकते आणि तात्कालिक होणारं दुःख हे दीर्घकालीन सुख राहू शकते. म्हणून आम्ही भगवंतावर सगळं सोडून दिलं पाहिजे. समर्थांनी या दशकाला आपल्या भक्तीच्या सर्वोच्च पदावर नेऊन सोडलेलं आहे. आता भगवंत आणि भक्त म्हणजे भगवंत आणि भक्त भिन्न राहिले नाहीत असं म्हणतात की हिमालयातून नदी निघते, कुठे जाते ती तर सागराला मिळते ती. पण सागराच्या रस्त्यावर ती नदी असते. सागराच्या मिळण्याच्या जागेवर त्याला मिलन प्रसंग जो आहे तिचा ते सागर आणि सरिता या दोघांचा मिलन जो आहे त्या ठिकाणी सख्य भक्ती झालेली आहे. मिळताना ती सख्य आहे, पण एकदा मिळाली की आत्मनिवेदन झालेलं आहे. आत्मनिवेदनात या दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की आपली सुख दुःखे ही परमेश्वरास सांगणे. अनेक लोक असं करतात की आपल्याला जर काही दुःख झालं, आपल्याला जर काही संकट वाटलं, आपली जर काही समस्या असेल तर भगवंतासमोर बसतात, हात जोडतात आणि परमेश्वराला प्रार्थना करतात की हे देवा, यथासमयी यथायोग्य सगळं होऊ दे. आपली दुःख त्याला सांगतात. हा एक अर्थ आत्मनिवेदनाचा आहे. आता दुसरा अर्थ आत्मनिवेदनाचा असा आहे की भगवंतापेक्षा स्वतःचं अस्तित्व दुसरं नाही. याचं नाव आहे आत्मनिवेदन. मी आणि भगवंत अलग नाही, मी भगवत स्वरूप झालेलो आहे. मग मी आता काय आत्मनिवेदन करणार आहे, मी काय सांगणार आहे. माझं सांगणं सुद्धा आता बंद झालेलं आहे. आता मी सांगू सुद्धा शकत नाही. अशी अवस्था निर्माण करणे ही भक्तीची सर्वात उंच पायरी आहे. म्हणून त्याचं स्पष्टीकरण समर्थांनी या दशकामध्ये या समासामध्ये केलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी व्हावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. द्वंद्व जोपर्यंत आहे तोपर्यंत सख्य भक्तीपर्यंत आपण आहोत. द्वंद्व आहे म्हणजे तो आहे आणि मी आहे, अर्थात ते मुळात दोन नाहीच आहेत, ते एकच आहेत. हे केव्हा कळेल तर जेव्हा ते आत्मनिवेदन होईल तेव्हा कळेल. माझी इच्छा ही जेव्हा तुझी इच्छा होईल, माझा आत्मा आणि तुझा आत्मा हा एक आहे असं लक्षात येईल, तेव्हा हा प्रश्न मिटेल. म्हणून तो भगवंत आमच्यापेक्षा वेगळा नाही, तो आणि मी एकच आहे. फक्त आम्हाला वेगळा का दिसतो तर ते अज्ञानामुळे दिसतो आहे. म्हणून ते अज्ञान घालवणे याचाच अर्थ मी ब्रह्म आहे हे जाणणे. म्हणून समर्थांनी या दशकामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. ते म्हणतात आहे की देहबुद्धी जोपर्यंत जीव आणि शिव आहे, आत्मा आणि परमात्मा कुठपर्यंत आहेत, जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत एकदा देहबुद्धी गेली की जीव आणि शिव हा एक होतो. जीव हा शिव होईल साजरा, जीव हा शिव होऊन जातो. पण जीव हा शिव होण्यासाठी आम्हाला आत्मनिवेदन करावे लागते. आणि आत्मनिवेदन म्हणजे काय हो तर आत्मनिवेदन म्हणजे भगवंतापेक्षा स्वतःचं अस्तित्व वेगळं नाही. भगवंतापेक्षा माझं अस्तित्व वेगळं असेल तर इच्छा सुद्धा वेगळ्या असतात. जेव्हा भगवंत आणि मी एक झालेलो आहे तेव्हा त्या इच्छा सुद्धा भगवंताच्या असतात, त्या स्वीकारल्या जातात. आता स्वीकारणाराही वेगळा नाहीच आहे, तोच सांगणारा आहे, तोच स्वीकारणारा आहे, तोच घडवणारा आहे, तोच करता आहे आणि तोच करविता आहे. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे, मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. काय विलक्षण आहे? मी भक्त असं म्हणणं विलक्षण आहे आणि विभक्तपणे भजायचं. या दोन गोष्टी कशा काय होतील? एक तर तो भक्त असेल तर तो त्याच्यामध्ये जोडलेला असेल, म्हणजे भक्त आणि भगवंत एक, तो खरा भक्त. आणि जर विभक्त असेल तर तो भक्त कसा? तो विभक्तपणे भजावे, हे अवघेची विलक्षण, हे विलक्षणच आहे. म्हणजे एक असून सुद्धा वेगळं होऊन त्याला भजणे शक्य नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे, लक्षण असो न विलक्षण, ज्ञान असो न अज्ञान, भक्त असो न विभक्तपण, ते हे ऐसे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विना काहीच नव्हे समाधान. भक्त आणि भगवंत हा वेगळा नाही. भक्त म्हणजे विभक्त नव्हे
भक्त म्हणजे विभक्त नाही, अलग नाही, जो त्याच्यापासून वेगळा आहे तो भक्त नाही. मी परमेश्वराचा भक्त आहे असं आपण एखाद्याला ठासून सांगतो. मी परमेश्वराचा भक्त आहे असं म्हणायचं आणि भगवंत आणि भक्त यांनी अलग अलग राहायचं असं कसं चालेल? म्हणून ते दोघं एकच आहेत, ते एकाच ठिकाणी राहतात. म्हणून आपण म्हटलंय की नविदा भक्तीचे सख्य भक्तीपर्यंत आम्ही सगळ्या प्रकारे उपचार केले. परंतु आत्मनिवेदन भक्ती म्हणजे एखाद्या मुलाला एखाद्या मुलीला दाखवल्यानंतर त्या दोघांनी एकमेकांशी सख्य करावं, तिथपर्यंत ते वेगळेच आहेत. जोपर्यंत त्यांच्या डोक्यावर अक्षता पडत नाही तोपर्यंत. एकदा का अक्षता पडली की तो नवरा आणि नवरी राहत नाही, म्हणजे ते पती पत्नी यांचे मन मात्र शेवटी एकच असते. नदी एका सागराला मिळाली म्हणजे मिळण्याची जागा कोणती? संगम काय तर सख्य भक्ती आहे. पण ती एकदा मिळाली, ती सागर रूप झाली की ती आत्मनिवेदन भक्ती आहे. आत्मनिवेदनामध्ये वेगळं करता येत नाही. जसं चहा, साखर आणि पाणी हे 3 घटक आहेत. हे 3ही घटक तोपर्यंत वेगवेगळे आहेत जोपर्यंत आपण ते भांडं चुलीवर ठेवत नाही. भांड्यामध्ये चहा, साखर आणि पाणी टाकत नाही, त्याला योग्य उष्णता दिली जात नाही. एकदा उष्णता दिली, चहा, साखर आणि पाणी हे जेव्हा एकरूप होऊन जातात तेव्हा ते पाणी राहत नाही, तेव्हा ती साखर राहत नाही आणि ती चहापत्ती राहत नाही. तर सगळ्यांचं मिळून काय होतं? तर या सगळ्यांचा मिळून एकच पदार्थ तयार होतो, तो म्हणजे चहा. तसं नविदा भक्तीमध्ये 8 भक्ती सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. पण एकदा तुम्ही स्वीकारलं की मी आत्मनिवेदन केलेलं आहे, याचा अर्थ आता त्या भक्ती वेगवेगळ्या झाल्या नाहीत. या सगळ्या भक्ती एका ठिकाणी येऊन समाविष्ट झाल्या आहेत. जशी गंगा सागराशी मिळाली, ती सागर रूप झाली, मग त्याला वेगवेगळं करताच येणार नाही. म्हणजे भक्त जेव्हा भगवंताशी एकरूप होतो तेव्हा तो कोण भक्त आहे आणि कोण भक्त भगवंत आहे हे ओळखताच येत नाही. तो भक्त आहे तोच भगवंत होतो आणि जो भगवंत आहे तोच भक्त होतो. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णांकडे स्वतः सुदामदेव गेले होते आणि ते भगवान कृष्णांकडे गेले तेव्हा कृष्णाने सांगितलं की तू जरा थांब, मी सगळं माझं काम आवरून येतो. तेव्हा कृष्ण दुसरीकडे निघाले. तेव्हा या सुदाम्यांना वाटलं की आपण किती गरीब माणूस आणि भगवंताकडे आलो आहेत. हा तर द्वारकाधीश आहे, याच्यासारखं वैभव कोणाकडेच नाही. आणि काय मी फाटक्या कपड्याने आलोय, याच्यासाठी मी काहीच आणलं नाही. एक मूठभर फक्त पोहे आणलेत, ते सुदामाचे पोहे म्हणून आजपर्यंत प्रसिद्ध आहेत बघा. आता यांना द्यावं तरी काय, म्हणून त्यांनी आपल्या जवळचे पोहे आणलेले ते सुद्धा लपवून ठेवले हो, दिले नाही सुरुवातीला. आणि जेव्हा त्याला असं वाटलं की हा येईपर्यंत आपण जरा आजूबाजूच्या महालापर्यंत फिरून यावं, तर वेगवेगळ्या दालनांमध्ये जेव्हा तो गेला तेव्हा त्याला एका दालनामध्ये एक पाटी लावलेली दिसली. त्या पाटीवर लिहिलं होतं देवघर. काय लिहिलं होतं? देवघर. आता सुदामदेव म्हणाले की ज्या घरी मी आलो आहे ते मुळात देवाचं घर आहे. आता ते देवाच्या घरात अजून कोणतं घर आहे? त्याला उत्सुकता वाढली, म्हणून त्यांनी त्या देवघरामध्ये जरा वाकून पाहायला लागले. काय दिसावं त्यांना? तर त्या देवघरामध्ये सुदामदेवांचा फोटो होता, सुदामदेवांची मूर्ती होती, गोपिकांच्या मूर्त्या होत्या, अर्जुनाची मूर्ती होती. जेव्हा प्रत्यक्ष भगवंत भेटले, त्या भगवंताला सांगितलं की अरे तुझ्याकडे मी आलो आहे, हे काय आहे? सुदामाने सांगितलं तुमच्याकडे देवघर. किती आत्मनिवेदन झालं आहे हो. भगवंत हा भक्त झालेला आहे आणि भक्त हा भगवंत झालेला आहे. सुदामदेवांची प्रत्यक्ष पाद प्रक्षालन करून प्रत्यक्ष भगवंताने त्यांची पूजा केलेली आहे. त्याने आणलेले मुठभर पोहे अमृतापेक्षा गोड समजून सेवन केलेले आहेत. भगवंत म्हणतात आहे आता तू नाही राहिलास, आता तू मी झालेलो आहे. आता मी नाही राहिलेलो आहे, मी तू झालेलो आहे. हा तू आणि मीचा भेद आहे. हा तू आणि मीचा भेद जिथे मिटतो त्याला म्हणतात आत्मनिवेदन.
आणि हे आत्मनिवेदन व्हावं तरी कसं, तर हे आत्मनिवेदन होण्यासाठी या नविदा भक्तीच्या एकापेक्षा एक अशा वेगवेगळ्या भक्तीतून जाऊन शेवटी तुम्हाला सख्यातून तुम्हाला आत्मनिवेदन करावे लागते. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपणच नाही. तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कैचा उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. आत्मनिवेदन कसं होईल, कसं होणार आहे, जेव्हा तस्मात म्हणजे त्यानंतर, तस्मात म्हणजे त्यानंतर विचार करावा, देव तो कोण ओळखावा. खरंच देव कोण आहे हो? देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न व्हावे निदान, असं समर्थ म्हणतात. आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य रूप आहे तोच देव आहे, पण तो देव आम्हाला ओळखू येत नाही. म्हणून मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित करून आपण त्याला देवत्व देतो आणि त्याची पूजा करतो, आणि त्या पूजेच्या माध्यमातून मी स्वतःला ओळखतो आहे, मी कोण. म्हणून इथे समर्थ म्हणतात, आपला आपण शोध घ्यावा, मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा म्हणजे एकूण 82 तत्व आहेत. ती सगळी तत्व एक एक गळून पडतात. ते सगळे झाडले मग काहीच नाही राहिले. मग जे नाही तेच आहे, तर ते काय आहे? परब्रह्म आहे. परब्रह्म आम्हाला ते दिसत नाही. परब्रह्म म्हणजे मी आहे हे लक्षात येतं. मग मी राहणार नाही ना. मग आता पुढे लक्षात येईल की तत्वरूप सकळ भासे. आता लक्षात येईल की जगामध्ये सगळ्या गोष्टी तत्वरूप आहेत. सोन्याची अंगठी ही आम्हाला तत्वरूपाने दिसते आहे. या अंगठीतील सगळं सोनं बारीक बारीक जर काढून टाकलं तर शेवटी काय शिल्लक राहील? तुम्ही म्हणाल काही शिल्लक राहणार नाही. तुम्ही म्हणाल अंगठी गेली कुठे? ती कुठेच गेली नाही. ती अंगठी नव्हतीच, ती सोन्याच्यामुळे तो आकार निर्माण झालेला होता अंगठीचा. तसं माणसाला तो आकार निर्माण झाला आहे, तो मीचा आकार निर्माण झालेला आहे. तो मी सगळा झाडून टाकला की काही राहणार नाही. तिथे काय म्हणतात आहे ते, विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा. शेवटी लक्षात येईल की हे सगळं प्रकृती आहे. मी जो राहील, मी म्हणजे दुसरा कोणीच नाही, तर मी म्हणजे परब्रह्म, परमात्मा राहील. ते ओळखणे याचा अर्थ मुक्त होणे. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू. अनिलामध्ये एका बाजूला मुख्य परमेश्वर सांगितले समर्थाने, दुसऱ्या बाजूला प्रकृती सांगितली आहे. या दोघांच्या मध्ये तिसरा म्हणजे मी. हा तिसरा कोण चोर आणला असं समर्थ प्रश्न विचारतात आहे. कारण या जगामध्ये जे दिसते ते नसते, जे डोळ्याने दिसते ते नष्ट होणारे आहे, आणि जे नष्ट होणारे आहे ते भगवंत राखू शकत नाही. भगवंत हा नष्ट होणारा नाही आहे. प्रकृती नष्ट होणारी आहे. भगवंत हा अनादिकाल टिकलेला आहे. दीर्घकाल तो आहे, असतची असे दीर्घकाळ. तो आजही आहे, उद्याही असणार आहे, कालही होता. त्या प्रकृतीला अजून एक दुसरा शब्द आहे, तो म्हणजे माया. जी भासते पण तशी नसते, तिचं नाव माया. म्हणून ही जी भासणारी जी माया आहे, ही एका बाजूला म्हणजे प्रकृती आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष परमेश्वर. या दोघांना जर वेगवेगळं केलं तर तिसरा त्यामध्ये मी कोण आणलेला आहे, मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मी अहंकार आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे, तिसरा मध्ये आलेला कोण आहे, तर तो चोर आहे. मुळामध्ये मी नाहीच आहे. मी नाही असताना सुद्धा आहे वाटणे, याचा अर्थ अहंकार शब्द आहे. या शब्दाला अहंकार असं म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, ऐसे हे सिद्धची असता, नाथिली लागे देह हंता, परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे. हे जगत मिथ्या म्हटलेलं आहे, असत्य म्हटलेलं आहे. आद्य शंकराचार्यांनी जगत जे आहे
म्हणजे जे दिसते तसे नसते म्हणजे मिथ्या असं म्हटलेलं आहे. दिसणारं जगत हे भासमान आहे, हे आम्हाला दिसते तसे नाही, म्हणून समर्थांनी मिथ्यत्व त्याला बहाल केलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात, पाहता तत्व विवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारती. व्यक्ती वेगवेगळ्या दिसतात म्हणजे पात्र वेगवेगळे आहे, पण त्यातला पदार्थ एकच आहे. जसं शरीराला आकार पंचमहाभूतांनी दिलेला आहे, तसा विश्वाला आकार सुद्धा पंचमहाभूतांनी दिलेला आहे. म्हणून जगत दिसते आहे आणि जे दिसते आहे ते नष्ट होते आहे आणि जे दिसत नाही ते कायम आहे. म्हणून कायम राहणारी जी वस्तू आहे त्याच्यावर प्रेम करा. याचा अर्थ भगवंतावर प्रेम करा. तुम्ही प्रेम कोणावर करता? जे नाशिवंत आहे त्याच्यावर प्रेम करता. जे नष्ट होणारं आहे, लोक पैशावर प्रेम करतात. अरे पैसे संपणार आहेत आणि पैसे तुमच्या आयुष्यानंतर शिल्लक राहतील तर ते तुमचे नाहीच आहेत. मग कोणावर प्रेम करता तुम्ही? कोणी कोणाचं नाही आहे. सगळं जगत हे नष्ट होणारं आहे. जन हे दिल्या घेतल्याचे. आणि राहणार काय आहे तर तो परमात्मा कायम राहणार आहे. तो परमात्मा म्हणजे कोण याचं स्पष्टीकरण समर्थ पुढे देत आहेत बघा. तत्वे साक्षत्व ओसारती. तत्वे साक्षत्वे ओसरती. ओसरती म्हणजे निघून जाती. साक्षत्वे नुरे आत्मप्रचिती. आत्मा असे आदियंती आपण कैचा. साक्षत्वही राहत नाही हो, म्हणजे दृश्यही राहत नाही आणि पाहणाराही राहत नाही. मग कोण आहे? मग आत्मप्रचिती आली की आत्मप्रचिती फक्त राहते. स्वतःचा स्वतःला अनुभव आला की तो कळतो. जसा गुळ संपतो, गोडी संपते, चव घेणारा मात्र कायम आहे. म्हणजे शिल्लक काय आहे? आणि जो शिल्लक राहिला तो परमात्मा आहे. आत्मा असे आदी अंती आपण कैचा. म्हणून आदी आणि अंती. आदी म्हणजे सुरुवातीला आणि अंती म्हणजे शेवटी. जो सुरुवातीलाही होता शेवटीही राहील त्याचं नाव आहे आत्मा. आदी आहे आणि शेवटी सुद्धा आहे, म्हणून तो आत्मा आहे. आत्मा हा कायम आहे. बाकी सगळे साक्षत्व निघून जाते. म्हणून पुढे म्हटलं आहे, आत्मा एक स्वानंद घन आणि अहनात्मा हे वचन. तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. सोहम हंसा हे उत्तर याचे पहावे अर्थांतर. पाहता आत्मयांचा विचार आपण कैचा तेथे. आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य. आपण कैचा तेथे. निरंजन म्हणजे माया रहित. आत्मा निर्गुण आहे आणि मायेच्या विरहित आहे. म्हणजे मायेमध्ये तो वस्तू शकत नाही, मायेमध्ये तो बसू शकत नाही, म्हणून त्याला निरंजन म्हटलं आहे. आपल्या शरीरामध्ये असलेली कुठलीही गोष्ट निरंजन आहे. कुठली गोष्ट निरंजन आहे तर आत्मा निरंजन आहे. कुठली गोष्ट निर्गुण आहे तर आत्मा निर्गुण आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तयास असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य. अनन्य म्हणजे काय? अन्यत्र कुठेही नाही. आपण कैचा तेथे. म्हणून इथे आत्माच कायम आहे, बाकी कोणी कायम नाही. आत्मा म्हणजे तो अद्वैत. अद्वैत म्हणजे तिथे द्वैत नाही. अद्वैताचा भाव नाही. म्हणून 3 प्रकारचे म्हणतो आपण द्वैत. द्वैताद्वैत, भेदाभेद आणि गुण निर्गुण. मग ते द्वैतही नाही आणि अद्वैतही नाही, भेदही नाही, अभेदही नाही. तिथे गुणही नाही आणि निर्गुणही नाही. आणि हे सगळं संपून जाते, कारण कशाच्या तरी तुलनेमध्ये ती वस्तू निर्गुण ठरत असते. जिथे काही शिल्लक राहणार नाही तिथे निर्गुणत्वही संपते. तिथे अद्वैतही संपते आणि तिथलं अद्वैतही संपते. सगळं संपून जाते, काहीच राहत नाही. शून्य हा सुद्धा शब्द चालणार नाही, कारण शून्याला सुद्धा एक परिघ आहे आणि परिघामुळे त्याला आकार निर्माण झाला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, आत्मा म्हणजे तो अद्वैत. जेथे नाही द्वैताद्वैत तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा. मग तिथे अहंकार काय शिल्लक राहणार आहे? मी कोण आहे? मी कोणीच नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण. जेथे नाही गुणानुगुण निखळ निर्गुणी आपण कोण कैचा. 3 पदांचा विचार समर्थाने 20व्या ओळीमध्ये केला आहे. त्वम पद तत्पद असी पद निरसूनी सकळ भेदाभेद वस्तू ठाईची अभेद आपण कैचा. 3 शब्द समजून घ्या. त्वम पद
पद म्हणजे तू, तू म्हणून एक पद, तत्पद, ते पद झालं. कारण ब्रह्म हे कसं आहे, स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही, आणि ब्रह्म हे नपुसकलिंगी नाही, नपुसकलिंगी आहे, म्हणून त्याला ते शब्द वापरला आहे तत्पद. आणि ते असे पद, याचा अर्थ आम्हाला जे जाणवते, भासते, वाटते, त्याला असे पद म्हटले आहे. मग आता या तीन मध्ये ते आहे, तू आहे, जे दिसते आहे ते आहे. आता त्याच्या याच्यातलं नेमकं काय आहे, तर तो ब्रह्मही नाही आणि तूही नाही आहे, आणि जे दिसते ते नाही आहे. मग राहिलं काय शिल्लक? जे शिल्लक राहिलं त्याचं नाव आहे ब्रह्म. कारण ब्रह्माला सुद्धा ब्रह्म म्हणता येत नाही, कारण ब्रह्माला ब्रह्म हे सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे. म्हणून पुढे त्याला शब्द आलेला आहे सद्वस्तू. म्हणून समर्थ म्हणतात आहे, त्वम पद तत्पद असी पद निरसुनी, म्हणजे संपून, सकल भेदाभेद संपून, काही भेद आणि अभेद या दोन्ही गोष्टी सोडून वस्तू ठाईंची अभेद आपणची कैचा. निरसिता जीव शिव उपाधी, जीव शिवची कैचे आदी, स्वरूपी होता दृढ बुद्धी आपण कैचा. आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. निर म्हणजे जीव आणि शिवाची उपाधी, दोघांनाही उपाधी म्हटलेलं आहे. दोन्हीही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहे. एकाला विसंवाद ब्रह्म झालेला म्हटलेला आहे आणि दुसऱ्याला संवादी ब्रह्म म्हटलेला आहे. मी देह आहे हा विसंवादी ब्रह्म आहे, आणि मी आत्मा, मी ब्रह्म आहे, हे आत्मतत्व जे आहे याला संवादी ब्रह्म म्हटलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये मी कायम आहे. मी देह आहे आणि मी आत्मा आहे, या दोन्ही ठिकाणी भ्रम आहेच. कारण मी आहे याचा अर्थ कोणी नाही याचा अर्थ आहे, म्हणून या दोघांचाही असा याचा अर्थ आहे, अर्थ कोणी नाही. या दोघांचाही विसर पडणे हे खरं आपलं ब्रह्मतत्व आहे. म्हणून समर्थांनी इथे अधिक स्पष्ट करण्यासाठी पुढे दिलेलं आहे, आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. या नाव आत्मनिवेदन, ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले. परमेश्वर हा आपल्यापेक्षा वेगळा नाही, मी आणि परमेश्वर एकच आहे हे जाणणारा सुद्धा मी वेगळा नाही. यावेळेस द्वैत संपते. म्हणून समर्थांनी या द्वैताचा विसर पाडणे, द्वैताला संपवणे, याचाच अर्थ आहे इथे आत्मनिवेदन भक्ती. भगवंताचे विस्मरण ही जगताची माया आहे. आपल्याला जगामध्ये परमेश्वर दिसत नाही, याचा अर्थ आम्ही जगामध्ये रमतो आहे, आणि ते रमणं या शब्दाचा अर्थ माया आहे. भगवंताचं विस्मरण होणे, मला परमेश्वराशिवाय इतर गोष्टी दिसणे, याचा अर्थ मायेमध्ये अडकणे आहे. म्हणून जळी स्थळी काष्टी पाशाने हे जेव्हा आपल्याला भगवत स्वरूप जेव्हा दिसू लागेल तेव्हा ही माया संपेल. भगवत यामध्ये भगवंत आहे असं म्हणणे, याचाच अर्थ कोठे नाही असा अर्थ सिद्ध होतो. तो कोठे नाही, तो सर्वत्र आहे. जीव हा सुद्धा परमेश्वर असल्यामुळे तो सनातन आहे, तो अखंड आहे, तो अनंत आहे, असीम आहे, अगणित आहे, अरूप आहे, अगुण आहे, आणि त्याला गुणातीत आहे. त्या परमेश्वराच्या नामाला तो नामातीत सुद्धा आहे. त्याला ब्रह्म हे नाम सुद्धा आम्ही देऊ केलेलं आहे. तर याप्रमाणे सगळ्या ठिकाणी तत्व एक आहे, परमेश्वर एक आहे, आणि ते कोणाला कळत नाही. आणि एकदा कळलं की ते परमेश्वरापेक्षा तो भिन्न राहत नाही. म्हणून तो आणि परमेश्वर तो एकच आहे. म्हणून जीव हा परब्रह्म आहे, दुसरं काहीच नाही, शिल्लकच राहत नाही. जिथे काही शिल्लक राहत नाही तिथे जे शिल्लक राहते त्याला परब्रह्म म्हटलेलं आहे, त्याला ओम म्हटलेलं आहे, त्याला कैवल्य म्हटलेलं आहे, त्यालाच आपण सद्वस्तू म्हटलेलं आहे. शब्द कोणताही वापरा, कारण शब्दाला काही महत्त्व नाही. कारण ज्याला तुम्ही शब्द लावता आहात, कारण शब्द हे सुद्धा मायेच्या अधीन आहेत. हे शब्द सुद्धा ज्याला लावतात तर तो शब्दातीत आहे, तो नामातीत आहे. त्याला काय तुम्ही नाव ठेवता? नाव ठेवणे याचा अर्थ त्याला कुठलं तरी अवलंबन देणं. पण भगवंत त्या पलीकडे आहे हो, तो कळायचाच नाही कोणाला. कारण जेव्हा तो कळला तर सांगणारा शिल्लक राहत नाही.
म्हणून कोणी असं म्हटलं, परमेश्वर तू पाहिला का? जर खरंच त्याने परमेश्वराचा अनुभव घेतला असेल, त्याला त्याची प्रचिती आली असेल, तर मला अनुभव घेतला असं सांगणारा परमेश्वरापेक्षा भिन्न व्हावं लागेल त्याला. आणि एकदा तो भिन्न झाला की तो अनुभव गेला. जेव्हा तो अनुभव घेत असतो तेव्हा त्याच्यामध्ये सांगण्यासाठी दुसरा सुद्धा कोणी तो शिल्लक नसतो. मुक्याने गुळ खाल्ला, कोणी कोणाला सांगायचं, कसं सांगायचं त्यांनी? कारण खाणारा जरी मुका असला तरी खाणाऱ्याला जरी गुळाची चव कळली असेल तर सांगण्यासाठी वाचा नाही हो त्याला. आणि चव घेणारी ती जीभ सुद्धा सांगू शकत नाही की गुळाची चव अशी आहे. म्हणून समर्थ म्हणतात की हे सगळं तू लक्षात ठेव. पंचमहाभूतांमध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश, नविदा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. त्याप्रमाणे नविदा भक्तीमध्ये नवमी भक्ती आहे. नववी भक्ती ही सगळ्या भक्तींची एकदम शिरोमणी आहे. सगळ्या भक्तीचा फलस्वरूप म्हणू आपण त्याला. आम्हाला नवमी भक्ती दिसते आहे म्हणून समर्थांनी या भक्तीला विशेष महत्त्व दिलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, नवमी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे. या ठिकाणी नववी भक्ती ही जन्ममृत्यू चुकवणारा आहे. पुनरपी जन्म नाहीच आहे. कारण जन्म घेण्यासाठी जर भगवंत त्याला कळला तर जन्म आणि मृत्यू हा विषय संपला आहे. म्हणून समर्थांनी या जगामध्ये जगदीशाशिवाय दुसरं कोणीच नाही आहे. म्हणून त्याला प्रकृती पुरुषही हा शब्द वापरला आहे. प्रकृती म्हणजे माया आणि पुरुष म्हणजे ब्रह्म. मीराबाईंनी जी भक्ती केली त्या भक्तीच्या वेळेस एक उदाहरण दिले जाते. संत मीराबाई एका भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये गेल्या. तो पुजारी जो होता तिथे पूजा करत होता, तो ब्रह्मचारी होता. मीराबाईंना तिथे पाहिल्याबरोबर तो त्याच्या तिथे असलेल्या सेवेकऱ्याला म्हणाला की तुला माहीत नाही मी ब्रह्मचारी आहे, या ठिकाणी स्त्रींनी येऊ नये. त्यावेळेस मीराबाई म्हणाल्या की महाशय, या जगामध्ये एकच पुरुष आहे आणि बाकी सगळी प्रकृती आहे. तर पुरुष कोण आहे? तर माझा भगवान कृष्ण हा पुरुष आहे. आणि त्याखेरीज सगळे जे राहतात आहे त्या सगळ्या प्रकृती आहे. जर जाणायचंच असेल पुरुषामध्ये किंवा स्त्रीमध्ये तर त्याच्यामध्ये जे चैतन्य रूप आहे ते चैतन्य रूप हे पुरुष आहे. आणि बाकी दिसणारे 82 तत्व आहेत जी दिसतात आहेत त्याचा आपण पुढे विचार करणार आहोत. पण आता मात्र एवढं लक्षात घ्या की हे सगळं जे 82 तत्वे आहेत हे सगळेच्या सगळे ज्याच्यामुळे आपला देह तयार झाला. देह कशाने तयार झाला? तर पंचमहाभूतांनी तयार झाला, पंच प्राणांनी तयार झाला, पंच विषयांनी तयार झाला, पंच कर्मेंद्रियांनी तयार झाला, पंच ज्ञानेंद्रियांनी तयार झाला. हे सगळे 25 आहेत. याच्यातून आलेले बारीक बारीक या सगळ्यांचा जर आपण झाडा केला तर जी उरते ते काय आहे? ब्रह्म आहे. म्हणून मीराबाई म्हणाल्या की या जगामध्ये मला सर्वत्र ही माया दिसते आहे. हे जगत सर्व मला ब्रह्म सोडून दिसते आहे. आणि यामध्ये जेवढं आहे निरंतर आहे, चिरंतन आहे, ते फक्त पुरुष म्हणून आमचा भगवान कृष्ण आहे. तो तिथला पुजारी खजील झाला आणि मीराबाईंना त्यांनी साष्टांग दंडवत घातला. म्हणून या जगामध्ये फक्त परमेश्वर तो एक आहे, तो सर्वांमध्ये आहे हे म्हणू शकू. पण सर्वांमध्ये असताना सुद्धा जे आम्हाला सर्व दिसतात ती माया आहे. आमच्या शरीरामध्ये सुद्धा तो परमेश्वर आहे. सर्व भूत प्राणी मात्रांमध्ये तो परमेश्वर ईश्वर वास करतो आहे, तो आहे. आणि म्हणून ते शरीर चालते, यंत्रापेक्षा चालते. यंत्रातील वीज निघून गेली की यंत्र बंद पडते. शरीरातील ते आत्मतत्व परमेश्वर तत्व ते निघून गेलं की मग मात्र ते शरीर जे आहे ते जड होऊन जाते, ते निष्प्राण होऊन जाते. म्हणून परमेश्वर आमच्यामध्ये आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, ऐसी हे नविदा भक्ती केल्या पाविजे सायुज्य मुक्ती, सायुज्य मुक्तीस कल्पांती चळन नाही. तीही मुक्तीस आहे चळन, सायुज्य मुक्ती अचळ जाण, त्रैलोक्यास होता निर्वाण, सायुज्य मुक्ती चळेना. 4 प्रकारच्या मुक्ती दिलेल्या आहेत. त्या 4ही प्रकारच्या मुक्तीमध्ये जी सलोखता आहे, समीपता आहे, स्वरूपता आहे आणि सायुज्यता आहे. या 4ही मुक्ती ज्या आहेत या 4ही मुक्तींमध्ये 3 मुक्ती आहेत, यांना चळना आहेत.
याचा अर्थ या 3 मुक्ती या संपणार आहेत. परंतु ज्या माणसाला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली, मुक्ती तर हवीच आहे, मग सायुज्य मुक्ती प्राप्त झाल्यानंतर ते अढळ पद आहे, ते अचल पद आहे, ते असीम पद आहे. त्या ठिकाणाहून मुख्य मनुष्य कधीच ढळणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की सायुज्य मुक्ती आपल्याला प्राप्त करायची आहे, पण त्या 3 मुक्ती तरी कशा आहेत त्याचा विचार पुढच्या समासात समर्थ पाहणार आहेत. समर्थ या समासाच्या शेवटी म्हणतात, अवघी या 4 मुक्ती वेदशास्त्रे बोलती, तयामध्ये 3 नासती, चौथी ते अविनाश. पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायुज्य मुक्ती. ऐसी या 4 मुक्ती भगवत भजने प्राणी पावती, हेची निरूपण प्रांजळ श्रोती, सावध पुढे परिसावे. या 4 प्रकारच्या मुक्ती आहेत, पण याच्यात एक समर्थांनी महत्त्वाची सांगितली आहे, गुप्त सांगितली आहे, गुह्य सांगितलं आहे. ते समर्थांनी शेवटच्या एका चरणात सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, ऐसी या 4 मुक्ती भगवत भजने प्राणी पावती. 4ही प्रकारच्या मुक्ती आम्हाला मिळू शकतात, पण या कशा मिळणार आहेत तर त्याला उत्तर दिलेलं आहे समर्थाने, भगवत भजने प्राणी पावती. परमेश्वराचे चिंतन केल्याशिवाय, त्याचं नामस्मरण केल्याशिवाय, ती भक्ती केल्याशिवाय माणसाला प्राप्त होऊ शकत नाही. उदाहरणार्थ आम्हाला ज्ञान नंतर आहे, भक्ती आधी आहे, भक्ती नंतर ज्ञान आहे. ज्याप्रमाणे आमच्या घरी गाय आली की तिच्याबरोबर वासरूही येते, आई आली की मूल तिच्या कडेवर आपोआप येते, त्याला आण म्हणायचं या म्हणण्याचं कारण नाही. तसं आम्हाला भक्ती आली, आम्ही भक्ती करू लागलो, आमची भक्ती झाली की ते ज्ञान तिच्याबरोबर आम्हाला मिळणारच आहे. ज्ञानानंतर सुद्धा भक्ती आहे आणि भक्तीनंतर ज्ञान आहे, म्हणून त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हटलं आहे. म्हणून आम्हाला कळलं की ब्रह्म आहे, तरी भक्ती सोडता येत नाही. ज्या भक्तीच्या माध्यमातून आम्हाला ज्ञान झालं, आम्हाला परमेश्वर भेटला, आम्हाला परमेश्वराचा अनुभव आला, तर ती भक्ती मात्र सोडता येत नाही. म्हणून सायुज्य मुक्ती सुद्धा आम्हाला भक्तीच्या माध्यमातून मिळणार आहे. या 4ही मुक्ती आम्हाला भक्तीतून मिळणार आहेत, म्हणून भक्तीला न सोडता या मुक्तीचा आपण स्वीकार करावा. म्हणून समर्थ म्हणतात, भगवत भजने प्राणी पावती, हेची निरूपण प्रांजळ श्रोती, सावध पुढे परिसावे. या 4ही प्रकारच्या मुक्ती भक्तीच्या माध्यमातून कशा मिळतील याचा विचार आपण पुढच्या दशकात घेणार आहोत, पुढच्या समासात घेणार आहोत. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिवेदन भक्तिनाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.